हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत भेंडी सुक्की भाजी। तर ही जी आहे हिला बोलतात भेंडी फ्राय। ही माझ्या पद्धतीची भेंडी फ्राय आहे। तर सगळ्यात आधी भेंडी धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि मग तिला अशी 4 भागांमध्ये कापून घ्यायचं आहे लांब लांब। आणि आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यात टाकणार आहोत मसाले। तर मसाल्यांमध्ये मी घेतला आहे अर्धा चमचा हळद। हे पहा, आपण ह्याच्यात हळदी पावडर टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे मिरची पावडर। तुम्ही जितकं तिखट खाता त्या हिशोबाने टाकायचं मिरची पावडर। ते इथे मी 2.5 चमचे टाकलेले आहेत, कारण माझी जी मिरची पावडर आहे ती जास्त तिखट नाही। इथे आहे 1 छोटा चमचा आमचूर पावडर। तर ही आमचूर पावडर मी टाकत आहे इथे। ही 1 चमचा आहे। आता आपण याच्यात टाकणार आहे धने पावडर। हे पहा, अडीच चमचे मी धने पावडर टाकलेली आहे। आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्स करायचे आहेत। त्याच्या आधी आपण ह्याच्यात मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार। आता हे सगळं आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे भेंडीला व्यवस्थित लागला जाईल। आणि मीठ असल्यामुळे भेंडीला पाणी सुटेल, आणि ते पाणी सुटलं की हा मसाला आहे ना ह्याला व्यवस्थित चिकटेल। हे पहा, आता आपण हे जे मिक्स केलंय हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला, आणि मग आपण ह्या भाजीला फोडणी देणार आहे। हे पहा, कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यात आपण टाकणार आहे 1 चमचा जिरं, थोडासा हिंग। जिरे छान तडतडू द्यायचेत आपल्याला। पहा, जिरे छान असे फुलतात ते, तर आपण कढीपत्ता टाकायचा आहे। तुमच्याकडे कढीपत्ता नसेल, नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर आता आपण ही भेंडी टाकणार आहे। ही भेंडी आपल्याला लो फ्लेम वरती परतायची आहे। जर तुम्ही हिची फ्लेम हाय किंवा मीडियम केली ना, तर हे जे मसाले आपण कोरडे टाकलेत ते करपू शकतात आणि ह्याची चव खराब लागू शकते। त्यामुळे लो फ्लेम वरती आपण हे भेंडी फ्राय करणार आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं लो फ्लेम वर शिजू देणार आहे। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण ही भेंडी मिक्स करूया। अजून 5 मिनिटांसाठी आपण ही भेंडी शिजू देणार आहोत। हे पहा, आता 5 मिनिटं अजून झालेली आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया भाजी छानपैकी। हे पाहत आपली भेंडी पहिले किती छान मोठी मोठी दिसत होती, आता एकदम बारीक झालेली आहे, शिजलेली आहे। 10 ते 12 मिनिटात ही भाजी होते तयार। जर तुम्हाला ही कुरकुरीत हवी असेल ना,
तर तुम्ही हिला अजून 5 मिनटं ठेवू शकता. पण जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर या स्टेजपर्यंत शिजवा 10 ते 12 मिनटं. आता आपली भेंडी तयार आहे, पण मी हिला थोडीशी कुरकुरीत करणार आहे, त्यामुळे मी ही 5 मिनटं अजून ठेवणार आहे. पण 5 मिनटं परत आपण जेव्हा आता ठेवणार आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. हे पहा, अजून 5 मिनटं ठेवलेली आहे. आपली भेंडी छान अशी मस्त कुरकुरीत दिसते, एकदम फ्राय झालेली आहे छान अशी. तर आता आपण ही काढून घेणार आहे आणि मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते. तुम्ही वरण भातासोबत ही तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते, चटपटीत चव असते हिची आमचूरमुळं. त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी. हे पहा, आपली गरमागरम अशी चटपटीत भेंडी तयार आहे, एकदम छान. बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला हिचा लुक दाखवते कशी दिसते ती. दिसतीये ना छान, टेस्टी टेस्टी, यमी यमी. तर ही चटपटीत भेंडी फ्राय तुम्ही करून पहा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.